ओव्हरऑल बायच द्यायचा आहे बुलिश. हे एक रेजिस्टन्स झोनला आहे. चलो, त्यानंतर मार्केट अप साईडला तर चाललेलं आहे. तुम्ही बघू शकता की ह्या सेलिंगच्या ज्या कॅन्डल आहेत गोल्डच्याला खूप वीक करत आहे. जसे की हे कॅन्डल झालं, हे कॅन्डल झालं, ही कॅन्डल झालं. पूर्ण सेलिंग गोल्डने आता कव्हर केलेली आहे. नाव ही गोइंग टू परत रिकवर व्हायला बघतोय. लेट्स सी तरी कसे जाते मार्केट. एक हाय करून जायची अपेक्षा आहे, बट मला तर अजून सेलिंगच वाटते गोल्डमध्ये. आता बघूयात डाटा काय येतोय वगैरे. ठीक आहे, चलो आता बघूयात आपण. येस, नेक्स्ट बघूयात. हा एक रेजिस्टन्स आहे, अगदी ब्रेक करायला चालत. मे बी मार्केट गॅप अप देऊ शकतो. ऑलरेडी सेलर्स बसलेले आहेत, बाईंग मोठ्या प्रमाणात होती. लेट्स सी काय होतंय. 4 आवर्सला बघूयात. बाईंग स्ट्रॉंग आहे काही, बाईंग टोटली स्ट्रॉंग आहे. तुम्ही जर ही कॅन्डल बघितली झूम करून 4 आवर्सची, पूर्णपणे बाहेरचा कंट्रोल होता. एक बुलिश पिन बार म्हणता येईल, नाही एक हॅमर पण म्हणता येईल हिला, की तिथं क्रिएट झालेली आहे. तर गोल्डला हे पुढे आपण बाईंग बघू शकतो. ठीक आहे, त्यानंतर अजून तिचं काय होणार, जास्त काय प्राइस ॲक्शन दिसत नाही. मागचा एक तसा गोल्डचा चांगला रोलर कोस्टर होता. स्टील बघूयात. काहीच खरंच पहिला डे आहे माझा, त्यामुळे समजून घ्या. थोडीशी ॲडजस्टमेंट वगैरे नाही, जास्त बोललो सुद्धा नाही आहे. बट एक करेल मी प्रयत्न आणि होईल लवकरच. मी पण एक चांगला स्ट्रीमर ट्रेडिंगमध्ये. आणि बघूयात बाकीच्या करन्सीजमध्ये. गोल्ड तर हेच आहे, ह्या रेजिस्टन्स ब्रेक केला तर अप साईड, नाहीतर डाऊन साईड. त्यानंतर अपकमिंग टार्गेट असेल ते म्हणजे 4 आवर्सची ही FVG, जी की एक स्ट्रॉंग रिजेक्शन देऊ शकते. पण एवढ्या लवकर एवढा तर कव्हर नाही करणार तो. डॅम शुअर एवढं लवकर तो क्लिअर नाही करणार. त्यासाठी थोडं त्याला थांबवतं लागणारच आहे. बघूयात. ओके, बघूयात बिटकॉइन काय म्हणतोय. ओके, मी सकाळच्या मॉर्निंग लेक्चर्सच्या मार्किंग होत्या, मध्ये मी शिकवत होतो की मार्किंग कशा कराव्यात वगैरे. डे पासून स्टार्ट करूयात. चांगला शार्प फॉल झालाय, बाईंग पुढे दिसतच नाही इथे, पूर्णपणे सेलिंगच चालू आहे. जर तुम्ही रिसेंट डाटा सुद्धा बघितला तर इथून एक सपोर्ट घेतलेला आहे मार्केटने, आणि इथून ही थोडीशी प्रॉफिट बुकिंग म्हणता येईल. मार्केट इथून दोन्ही साईड जाऊ शकतं, एक तर डाऊन साईड किंवा अप साईड सुद्धा. ठीक आहे, जर बाईंगचे लेवल्स प्लॅन करायचे असतील तर थोडं आपल्याला 4 आवर्स सुद्धा बघावं लागेल. सध्या तर रेंजमध्ये राहील. जर तुम्ही बघितलं तर मार्केटने इथे छोटा सपोर्ट तयार केला आहे, आणि त्या सपोर्टपासून बाईंग घेतलेली आहे. आणि एक चांगली कॅन्डल पण दिली होती बुलिश, तिथून ही बाईंग आलेली आहे. 1 आवरला चेक करूयात आपण एकदा. 1 आवरला एक हा रेजिस्टन्स ब्रेक होईल, पण आपण डायरेक्ट एंट्री नाही घेणार काहीच. आपण रिटेस्ट टू एंट्री प्लॅन करूया, कारण हा एक चांगला रेजिस्टन्स आहे. मार्केटने इथनं खूप वेळा तुम्ही जर इथं बघितलं, तर ह्या मोमेंटला चांगली लिक्विडिटी तयार झालेली आहे. ह्या साईडला स्पाइक देऊ शकतो मे बी. ह्या स्पाइकच्या मध्ये एंटर नाही करायचं, कधी एक रिटेस्ट व्हायची वाट बघा, आणि त्यानंतर पुढे जाऊन आपण एक रिटेस्टला एंट्री प्लॅन करायची आहे. ठीक आहे, जर इथून मार्केट वर गेलं तर त्याचे अपसाईडचे जे चान्स असतील, तर पहिलं टार्गेट म्हणजे त्याचं हे
सेकंड टार्गेट हे. ओके. सो BTC मध्ये पण बाईंग होऊ शकते आज किंवा उद्यामध्येच तुम्हाला दिसेल ती. या आणि गोल्ड आला. सिल्वर मध्ये पण सिल्वर आणि गोल्डचं काय सध्या सेमच आहे. इथून एक सेलिंग एक्सपेक्टेड होती पण नाही झाली. इथे बघूयात आता. काही एवढं खास नाही आहे. इथपर्यंत बाईंग होऊ शकते. नेक्स्ट सिल्वर. सिल्वरने काल चांगलंच बाईंग केली या मुवमेंट पासून. ह्या लेवलला सपोर्ट घेऊन अगेन इथे जर या मुवमेंट पासून तो अपसाईड नाही गेला तर इथून थोडीशी तिथे सेलिंग बघायला भेटेल आपल्याला या मुवमेंटला, नाहीतर इथून अपसाईड. मार्केटमध्ये काही एवढं क्लिअर डायरेक्शन तर दिसत नाही. तो वाट बघा की ही लेवल ब्रेक होईल, नाही तर ही लेवल ब्रेक होईल. याच्या खाली सेलिंग, याच्या खाली बाईंग, दोन्ही साईडला आहे मार्केट. क्रूड ऑइलचे सुद्धा आहे. फॉरेक्स फॅक्टरीला बघूयात काय भेटतंय का, न्यूज वगैरे काय आहेत का. फॉरेक्स फॅक्टरी काहीच न्यूज नाही. समोर पण काही नाही आहे. FMC वॉलर स्पीक्स. त्यानंतर CPI ऑर्डमध्ये USD मध्ये नाही काही एवढं. 25 ला एक 26 ला एक आहे अनएम्प्लॉयमेंट क्लेम. ती एक चांगली इम्पॉर्टंट न्यूज आहे. त्यानंतर त्यानंतर GDPची एक न्यूज आहे फ्रायडेला. तर ट्यूजडे आणि फ्रायडेलाच न्यूज आहेत. न्यूजचा काही जास्त इम्पॅक्ट पहिले 3-4 दिवस तर होणार नाहीये. आणि कुठे गेला आपला बिटकॉइन. आता पण काही प्लॅनिंग पण करू शकत नाही, कारण चांगलं रिजेक्शन घेत चाललाय तो. कपडे इथे पकडले. इथेरियम बघूया. इथेरियमने अजून चेंज ऑफ कॅरेक्टर केलं नाही या लेवल पासून. या लेवल नंतर आपण इथून एक बाईंग बघू शकतो. सध्या तरी तो इंटरनल स्ट्रक्चर मध्येच आहे. येस. हे आत्ता काही निर्णय घेऊ नाही, आपला काही जास्त क्राऊडी नाही, तरी आपण थोडस चाललंय की कसं काय आपल्याला घेता येईल सगळ्या गोष्टी. नंतर हळूहळू लोक वाढतील, मी पण थोडा इम्प्रूव्ह होईल, तुम्ही पण थोडे इम्प्रूव्ह असाल. क्लिअर. येस. मार्केट बंद आहे ना आज. इथेरियम मध्ये पण बाईंग होईल. 5-15 मिनिटं येतो, तुम्हाला लेवल्स काढून देतो. भेटला ट्रेड तर घ्या. नाही आज काही सॅटर्डे संडे तर स्ट्रिक्टली अवॉइड करा. काहीच तुम्ही बघत असाल की ट्रेड घेतात देतात, पण ह्या दिवशी शक्यतो व्हॉल्यूम नसतो. हा संडे रात्री येतो, काही न्यूज वगैरे येणार असतील तर त्या न्यूजमध्ये चांगला येतो व्हॉल्यूम, पण सध्या तरी नाही आत्ता काय.
इथे एक छोटेसे हे चालले असतील, आपली एक बाईंगचा सेटअप झाला होता. पण अगेन तो जर पुढं रॅन्डम घेण्यापेक्षा मी तर म्हणेल हे करूया. ओके, दॅट्स इट, डन फॉर द डे. मार्केट आधीमध्ये आहे, तरी ह्यात आपले छोटे छोटे लेवल्स बघितल्या. उद्या ह्या लेवलपासून एक बाईंग भेटली तर घ्या, जी टेस्ट करून मार्केट अपसाईड जाऊ शकतो. चलो, आपण आता थांबूयात. छोटीशी स्ट्रीमिंग होती 10 मिनिटाची, एक प्रॅक्टिस सेशन म्हणून होतं. बघूयात आता नेक्स्ट, लगेच उद्या भेटूयात आपण. एक प्रयत्न करूयात की रोज भेटता येईल आपल्याला लाईव्हमध्ये. थोडा कॉन्फिडन्स बूस्ट करतो, त्यानंतर परत येतो. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.